बीड जिल्हा आणि घोटाळे हे जणू काही समीकरणच बनलंय. आता काही दिवसापूर्वी राक्षसभवन या ठिकाणाहून वाळू उपसा, अवैध वाळू उपसा, तो पण करोडोच्या घरामधला अवैध वाळू उपसा आणि त्या संदर्भात आमदार विजयसिंह पंडित यांनी उठवलेला आवाज आणि त्याच्यानंतरच्या झालेल्या घडामोडी. आता हे फक्त राक्षसभवन पुरतच मर्यादित असून का? जेवढी नदी काठचे जेवढे काही सगळे शहर आहेत, गावं आहेत, त्या ठिकाणाहून हा अवैध वाळू उपसा होतोय आणि हे त्या महसूल अधिकाऱ्याला माहीतच नाही का? असं कसं होऊ शकतं? त्यांच्याशिवाय या सगळ्या गोष्टी होऊ कशा शकतात? पण कोणीतरी आवाज उठवायचा, त्याच्यानंतर त्या विषयाची चौकशी होणार, त्याच्यानंतर त्या विषयाचे आदेश निघणार, त्याच्यानंतर त्या विषयाच्या नोटीस निघणार, ड्रोनद्वारे त्या ठिकाणी पाहणी केली जाणार. मग आतापर्यंत तुमचे ड्रोन कुठे गेले होते? आतापर्यंत ते जे टोकन त्या ट्रकवाल्याला दिलं जातं आणि तो वाळू घेऊन येणारा ट्रक हा एका ठिकाणी ती वाळू उतरवली जाते. मग नेमकं याच्यावर निरीक्षण करण्यासाठी कोण? सगळं बरबडलेलं, सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार, सगळ्या ठिकाणी करप्शन. नोकरी करतानाच ठरवून जायचं की मी नोकरीला जातोय म्हणजे फक्त माया गोळा करण्यासाठी जातोय, मला साधारण सामान्य जनतेचं देणं घेणं नाही. अशाच प्रकारचा प्रकार हा राक्षसभवन या ठिकाणी होतोय आणि राक्षसभवन या ठिकाणी घरकुलाच्या नावाखाली कोट्यावधीचा घोटाळा होतोय. हे 8 दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी ऐकलं, आपण सगळेजण या गोष्टीसाठी ज्ञात आहात. त्याच्यानंतर मात्र दस्तूरखुद्द जिल्हाधिकारी यांनी 10 टीम तयार केल्या 40 माणसांच्या आणि त्या 10 टीमला सांगितलं की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी वाळू गेली आहे, ज्या ज्या ठिकाणी घरकुलाचा वापर म्हणून नाव करून ही जी वाळू ज्या ज्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणच्या सगळ्या घरकुल लाभार्थ्यांची चौकशी करा. चौकशी आणि ती बऱ्याच गोष्टी उघड झाल्या. चौकशीला ज्यावेळेस ही टीम जाणार आहे त्यावेळेस तिथल्या लाभार्थ्यांना, म्हणजे खोटे लाभार्थी, त्यांना मॅनेज कसं करावं याच्यासाठी पण ठरलं. बोललं जातं की त्या लाभार्थ्याला पण या गोष्टीचा काहीतरी मोबदला मिळालाय. हे सगळं चालू असताना मात्र हा अहवाल ज्यावेळेस समोर आला त्यावेळेस असं कळतंय, सगळा पाहणी अहवाल समोर आल्यावर असं कळतंय की तहसीलदार खोमणे, मंडल अधिकारी चांदणे आणि तसेच तलाठी ढाकणे ही या घोटाळ्यातील ठळक नावे समोर येत आहेत. याच्याच बरोबर खोमणे आणि कंपनी यांनी नेमकं नियमबाह्य वाळू उपसा, बेकायदेशीर वाळू उपसा केला याबद्दलचा अहवाल मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाला आणि त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्यांना आणि त्याच्याच बरोबर या सगळ्याच बरोबर धुमेगाव, ईरगाव, गंगावाडी, तलवडा, बेलगाव, बागपिंपळगाव, इटकूर, एरंडगाव, त्याचबरोबर जातेगाव, बेलकुडवाडी, उमापूर, गडी, किनगाव, माळस पिंपळगाव, धोंडराई, राक्षसभवन आणि भायळा या ठिकाणच्या पण महसूल अधिकाऱ्यांना नोटीस पाठवल्यात आणि त्यांना सांगितलं गेले की 12 जूनला यांनी स्वतः जिल्हाधिकारी यांच्या समोर यायचे आणि त्यांच्या समोर खुलासा मांडायचा आहे. मग ही खुलासा मांडण्याची वेळ काय येते? मग आतापर्यंत फक्त एकदाच वाळू उपसा झालाय का? याच्या अगोदर कधी झाला नाही का? राक्षसभवनच्या परिसरात गेलं तर आपल्याला कळलं की नदीचं पात्र किती होतं ना आता कसं झालंय. त्या ठिकाणचे मंदिरं पण, त्यांचा जो खालचा बेस असतो तो पण खराब झाला हे दिसतंय. हे सगळं दिसतंय, हे सामान्य जनतेला दिसतंय. मग ज्यांनी आता खुलासा मागवलाय किंवा जे त्या ठिकाणचे मुख्य अधिकारी आहेत महसूलचे, त्यांना हे आतापर्यंत दिसलं नाही का की फक्त विजयसिंह पंडित यांनी आवाज उठवला म्हणूनच त्यांना या सगळ्या गोष्टीत कारवाई करायची? मग आतापर्यंत झालेल्या गोष्टी काय आणि इथून पुढे होणाऱ्या गोष्टी काय? विविध प्रकरण आपण पाहतोय. काय होतं, काही दिवस 15-20 दिवस त्या गोष्टीला हवा दिली जाते किंवा त्या गोष्टीबद्दल पाठलाग केला जातो, त्याच्यानंतर ती गोष्ट दप्तरी जमा होते. अशाच प्रकारचा इतिहास आणि अशाच प्रकारची भावना सामान्य जनतेच्या मनात आहे. सामान्य जनताना बोलताना सरळ सरळ बोलते, काय होत नाही, सामान्य माणूस काही कोणाचं वाकडं करू शकत नाही आणि काय सुद्धा होत नाही. सगळ्या गोष्टी जशा ठरलेल्या तशा होतात, सगळ्या गोष्टी पैशावर चालतात. आता या ठिकाणचा पैशाचा व्यवहार हा कोटीवरचा अपार आहे आणि या कोटीवरच्या अपारामध्ये नंतर चौकशी आणि पुढं काय होते हे मात्र 12 जूनला आपल्याला कळणार आहे. पण याबरोबर सामान्य जनतेची आणखीन एक मागणी आहे. ज्या वेळेस आता परवाच रोमन म्हणून एक कबाळ गल्लीतले वाळूची ट्रक जात असताना किंवा भरधाव वेगाने ट्रक जात असताना एक दगड त्यांच्या डोक्याला लागला आणि त्याच्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला, दुर्दैवी मृत्यू झाला. या सगळ्या गोष्टी आपण जर रस्त्यावरून सहज जरी फेरफटका मारला, इथून नाबलगाव पर्यंत गेलो तर इथून टोल नाक्यापर्यंत गेलो तरी आपल्याला कळन रस्त्यामध्ये अनेक वाळूचे भरलेले टिप्पर भरधाव वेगात जात असतात.
त्यांना कोणाचं काही देणं घेणं नाही आणि याच्यावर नंबर प्लेट नसतात. मग हे सगळं बघताना परत आता आरटीओ साठी वेगळा आवाज उठवायचा आहे का? आरटीओ झोपेत आहेत का? आरटीओला या गोष्टी दिसत नाहीत का? फक्त झोपेचं सोंग आणतात. अहो सगळ्याला दिसतंय, मग तुम्ही अधिकारी म्हणून तुम्हाला दिसत नाही का की फक्त कार्यालयात बसून आपलं आपलं होतंय ना बस झालं, याच पद्धतीने सगळे अधिकारी वागतायत आणि सामान्य जनता मात्र हतबल होऊन हे सगळं बघते. रस्त्यावरून जाताना या ज्या गाड्या असतात त्या इतका सुसाट येतात, मागून पण येताना इतक्या सुसाट येतात. आपण जर सेंटरच्या मिरर मध्ये बघितलं तर अशी कोणती घाई आहे हो एका रात्रीमध्ये इतक्या मोठ्या ट्रिप करायच्यात ना? त्या टोल नाक्यावर उभारलेले पोलीस त्यांना हे दिसत नाही का? गेवराई किंवा चकलंबा पोलीस स्टेशनचे पी आहेत त्यांना हे दिसत नाही का? सगळ्यांना दिसतंय, पण सगळे डोळे बंद करून बंद आहेत, कारण त्यांना जे पाहिजे ते मिळतं. ही मात्र सामान्य जनतेच्या मनातली खदखद आहे. आणि आता बघूया नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये 12 जून नंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन नेमकी काय कारवाई करतात आणि नेमकी कोणाला कठोर सजा देतात हे मात्र येणारा काळच दाखवणार आहे. तर आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो. पुढचा एखादा उपयुक्त व्हिडिओ घेऊन आपण भेटू. नमस्कार.